मायाकडे तुझे आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो आहेत. म्हणजे पण आमच्यात काही आक्षेपार्ह घडलंच नाही तर फोटो कसले? आणि तुला माहितीये माया आणि माझं रिलेशन कसं आहे ते? हो, मला सगळं माहितीये, पण जे घडलं ते मी तुला सांगते. नाही राधा, माया या थराला नाही जाऊ शकत. मी जातो आता मायाकडे. नाही 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 सौमित्र. अरे काय नाही? तू प्रॉमिस केलंस मला, तू जाणार नाही. म्हणून काय झालं राधा? ती या थराला जाते तर मी काय शांत बसायचं का? शांत नाही, बस इथे. तू असं काही करणार नाहीयेस. तर तू का मला शांत राहायला सांगतेस तेच मला कळत नाही. आणि तू तरी कशी काय शांत बसतेस ग? एवढं सगळं घडलं तरी तू शांत कशी काय बसू शकते? कारण सगळ्यांचा विचार करते, स्पेशली आई बाबांचा, कंपनीचा. हे सगळं कळल्यानंतर आई बाबांना काय वाटेल? त्यांच्यासाठी माया केवळ एम्प्लॉई नाहीये, तर त्या पलीकडे बघतात ते मायाकडे. आणि मुख्य म्हणजे कंपनीचं काय? हे सगळं जर कळलं बाहेर तर कंपनीचं नुकसान होईल. उद्या हे फोटो व्हायरल झाले तर शेअर्स पडतील कंपनीचे, आणि मला ते नको. तर मी हे तू जे काय सांगतेस त्यावर मी विश्वास ठेवते. मायाला सीईओ बनायचं म्हणून ती हे सगळं करते. चल, मी विश्वास ठेवतो. पण राधिका मसालेचं काय? राधिका मसाले ही कंपनी तू एसबी कंपनीमध्ये मर्ज करण्याचा डिसिजन का घेतला होतास? कारण मायाला हे हवं होतं. सुद्धा मायाला वाटते? हो. मला कळत नाही यात काय फायदा आहे तिचा? तेच तर ना, तोच विचार मी करत होते, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ही मायाची इच्छा नाहीये केवळ, यामागे कुणीतरी नक्की आहे. म्हणून मग मला वाटलं, आणि मग गुरुनाथ सुभेदार हे नाव पुढे आलं, आणि म्हणून तशी शंका व्यक्त केली मी तुझ्यासमोर. अजून एक प्रश्न आहे, विचारू? विचार. माया आत्ता आपल्या कंपनीमध्ये ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशन समोर गुरु कोणीच नाही. मग माया काय केलं गुरुचं? कारण सध्या ते एकमेकांच्या प्रेमात. काय? नाही राधा, माझा नाही विश्वास बसत. मायाला सगळं माहिती आहे गुरुबद्दल, कशाला प्रेमात पडेल ती त्याच्या? प्रत्येक वेळेला माणूस समोरच्या माणसाच्या प्रेमात पडतं असं नाही ना. समोरचा माणूस जी स्वप्न दाखवतो त्याच्या आपण प्रेमात पडतो, आणि मायाचंही तसंच झालं. या सगळ्याची सुरुवात शन्यानी माझ्या ऑफिसमधनं जेव्हा पेनड्राईव्ह चोरला ना, तिथपासून झाली. शन्याला गाठलं, तिला सगळं विचारलं, तिच्याकडनं सगळं वदवून घेतलं. मग मायाला भेटले, मायालाही हे सगळं सांगितलं जे काही घडतंय. मित्र, पूर्वी ज्या जागी मी होते ना, ह्या शन्या आहे, आणि शन्याच्या जागी माया आहे. आणि हे एक दुष्ट चक्र आहे. हे जर वेळीच थांबलं नाही ना तर ते चालूच राहील. आणि गुरु, नाही विश्वास बसत आहे अजून. सौमित्र, मला आता माया आणि गुरुनाथ यांच्यापेक्षाही तुझ्या बदनामीची जास्त काळजी वाटते. दादा चल, आपण सरळ पोलीस स्टेशनला जाऊया. चल. नाही सौमित्र. का? कारण यांना कायद्याची भाषा नाही कळत. त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगायला लागेल, म्हणजे ते हे कधीच विसरणार. म्हणजे काय करायचं ठरवलंयस तू आता? यांना धडा शिकवायचं ठरवलं, आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन. ठीक आहे राधा, तू काय एवढं सगळं ठरवलंच आहेस तर माझी काही हरकत नाहीये. पण आता तू जे काही ठरवलंयस त्यात मी आहे तुझ्याबरोबर. मला हे माहिती होतं, म्हणून तर एवढं मोठं पाऊल उचलू शकले नाही. तुम्हाला हे सगळं इतकं सांगितलंस त्याच्यानंतर सुद्धा मला अजून एक बोलावंसं वाटतंय. बोलू? बोल ना. आय एम प्राऊड ऑफ यू राधा. हे काय मध्येच? राधा, दुसऱ्या कुठल्याही बाईने जर हे फोटो बघितले असते ना तर कुठलाही विचार न करता सोडून गेली असते. तुम्हाला साधा जाबही विचारला नाही. म्हणून राधा, आय एम प्राऊड ऑफ यू. आणि आज फक्त मला तुझा नाही, स्वतःचा सुद्धा अभिमान वाटतो. कारण मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन कुठलीही चूक केलेली नाही, लक्षात आलं. तू इथे अचानक कसा आलास? काय यायला नको होतं का मी? तसं नाहीये, बट मग कसं आहे? अरे असं का बोलतोयस? माया, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तू स्वतःला विचार ना. आपण जेव्हापासून एकमेकांना ओळखतोय तेव्हापासून तू असं कधीच नाही वागलीस माझ्याशी. मी तुला फोन केला तर त्याला रिप्लाय न देणं, मेसेजला रिप्लाय न देणं, असं कधीच वागली नव्हतीस तू. आणि फोनवरही कसं पुसड्यासारखं बोलत होतीस. नक्की काय झालंय काय, मला सांगशील का प्लीज? गुरुनाथ, खरंच तसं काही नाहीये. यापूर्वी अशी कधी वागली नव्हतीस तू. आता अरे मी सांग ना माया, तू अशी का वागतेस? माया, तू नक्कीच खोटं बोलतेस, माझ्यापासून काहीतरी लपवतेस तू. मला प्लीज सांग काय झालंय ते.
काय तुला माझी शपथ, जे काही आहे ते मला कळलंच पाहिजे. माझ्यापासून काही लपून ठेवू नकोस. हे बघ, तू जर मला सांगितलं तरच मला कळेल. माझं जेवढं तुझ्यावर प्रेम आहे तेवढंच तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम. माया प्लीज सांग ना, काय झालंय? माया, यापूर्वी विश्वासाने आपण एकमेकांना गोष्टी सांगायचो ना. तर सांग ना, नाहीये का विश्वास? माया, तुझं नाहीये का प्रेम माझ्यावर? मला सांगणार. माया, काय झालंय? राधिका आली होती. काय? राधिका इथे आली होती? हो गुरुनाथ, राधिका मला भेटायला इथे आली होती. का आली होती? आणि काय म्हणाली? तिला असं डाऊट आहे की मी हे जे काही करते ते तुझ्या सांगण्यावरून करते, आणि तसं क्वाईट क्लिअरली बोलूनही दाखवलं तिने मला. मग तू काय म्हणालीस? नाही, ऑफकोर्स मी एक्सेप्ट केलं नाही हे सगळं. पाहिलं, नाही, मी तुला म्हणालो होतो ना आधीच, ही राधिका आपण समजतो त्यापेक्षा जास्त हुशार. पण तू अजिबात काळजी करू नकोस, ओके? मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस, मी सगळं बघून घे. काळजी कशी नको करू गुरुनाथ, तिला डाऊट तर आलाच आहे ना. ठीक आहे ना, डाऊटच आलाय ना. डाऊट आला म्हणून ती इथे येऊन तुझ्याशी बोलली. पण जेव्हा काही सिद्ध करायची वेळ येईल त्यावेळेला ती काहीच सिद्ध नाही करू शकणार आहे. सो डोंट वरी. ते सगळं ठीक आहे गुरुनाथ, पण त्याहूनही महत्वाचं, तुझ्याबद्दल अजूनही काही गोष्टी सांगितल्यात तिने. काय? तुझ्यावर विश्वास ठेवू नको असं म्हणाली ती. मग तुझा कोणावर विश्वास आहे? माझ्यावर की राधिकावर? तसं नाहीये गुरुनाथ, ती फक्त एकदाच बोलून नाही थांबली, ती हे पुन्हा पुन्हा ठामपणे सांगत होती. मला वाटलंच होतं ती असंच काहीतरी बोलणार. हे माया, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. प्रॉब्लेम तिचा किंवा इतर कोणाचा नाहीये. प्रॉब्लेम माझ्या नशिबाचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये कोणी माझ्यावर विश्वासच नाही ठेवला का कधी. जिथे माझ्या स्वतःच्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला, तिथे बाकीच्यांबद्दल काय बोलणार आपण? तुझ्या आईबाबांच्या बाबतीतही ती बोलत होती. हेच की, मुलगा म्हणून मी माझ्या आई बाबांचा विश्वासघात केला, असंच ना? नाही, हे असंच बोलली असणार ना ती. अजून काय बोलणार? मी ओळखतो ना तिला माया. कसं आहे ना माया, जगाचा एक नियम आहे, एकदा का नाव कानफाट्या पडलं की पडलं. मग तुम्ही किती चांगलं वागा, नाही तुमचं नाव कानफाट्यात, सगळं तुम्ही कराल ते वाईटच. खरं तर राधिकाला असंही म्हणायचं होतं की माया 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 प्लीज प्लीज, राधिकाबद्दल तू मला काहीच सांगू नकोस. राधिकाला इतर कुणाही पेक्षा मी जास्त नीट ओळखतो. कोण होती राधिका? कोण होती? काय ओळख होती तिची? गुरुनाथ सुभेदारची बायको, एवढीच ओळख होती तिची. मी तिला कितीतरी मोठी स्वप्न दाखवलीस की तू आयुष्यात काय काय गोष्टी करू शकतेस, आणि तिची ती सगळी स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी मदत करत होतो. मी रात्रंदिवस झटत होतो काम करून, आणि याचं फळ मला काय मिळालं? ज्या कंपनीत मी काम करत होतो त्याच कंपनीची ही राधिका सीईओ झाली, त्याची मालकीण झाली. तिला बरोबर कळतं कधी कोणाचं बोट पकडायचं आणि कधी कोणाचं बोट सोडायचं. माझं बोट पकडून बरोबर ती तिथपर्यंत आली, आणि नंतर मलाच बाजूला केलं ना. पण एवढ्यानं तिचं समाधान झालं नाही. नंतर माझा हात सोडला आणि सौमित्रचा हात पकडला. आता खरं तर राधिकाने फसवल्यानंतर मी शहाणा व्हायला हवं होतो, पण नाही. मला वाटलं शनाया माझ्या आयुष्यात आता सर्वस्व आहे, तीच माझ्यासाठी सगळं काही आहे, म्हणून मी तिच्यावर प्रेम करत राहिलो. ती वेडी आहे, वेड्यासारखी वागते हे माहिती असून सुद्धा
आणि इतकं सगळं करून ती माझ्याशी कसं वागते हे तर तू पाहिलंच आहेस. ते आता याही बाबतीमध्ये मी जर खोटं बोलत असेल तर सांग तू मला, मी खोटं बोलते, सांग मला. नाही नाही, हे तू खरंच बोलतोय. ऑफकोर्स मी बघितलंय डोळ्यांनी माझ्या. माया, पण तू त्या दिवशी जे काही पाहिलं ना ते ती गेली कित्येक वर्ष भोगतोय. काय काय सहन करतोय ना हे माझं मला माहिती आहे. आणि हे सगळं सहन करताना माया माझ्या मनामध्ये नेहमी एक विचार यायचा, या जगाच्या पाठीवर कुठेतरी कुणीतरी एक व्यक्ती नक्की याची ती मला समजून घेईल, ती मला आपलं म्हणेल. माझ्या आयुष्याची सगळ्या बाजूनं वाट लागलेली असताना मी फक्त त्या एका व्यक्तीची वाट बघत होतो. आणि अचानक माझ्या आयुष्यात तू आलीस माया. मी स्वतःला यातनं बाहेर काढून सावरत असताना तू माझ्या आयुष्यात आलीस ना, तेव्हा मला असं वाटलं की वा गुरुनाथ सुभेदार, आता झालं, तुमचे वाईट दिवस संपले. आता माया तुमच्या आयुष्यात आहे. आता सगळं काही व्यवस्थित, सगळं काही सुरळीत होणार आहे. कसलं काय ते परत राधिकाने येऊन माझ्या आयुष्याची वाट लावली. काम डाऊन गुरुनाथ, प्लीज काम डाऊन. आपल्या नात्याच्या बाबतीत अजून एवढे काही घडलेलं नाहीये. तू उगाच एवढा रिॲक्ट होतोय. उगाच नाही, मी उगाच रिॲक्ट होतोय. मग माया तू सांग मी कसा रिॲक्ट होतो? नाही तूच सांग ना, मी तसा रिॲक्ट होतो ना. मग इथेही राधिका तुझ्या घरात येऊन तुला माझ्याबद्दल एवढंच काही सांगत असेल तर अजून कसं रिॲक्ट व्हायचंय मी? मला सांग, मी हे जे काही सगळं करतोय ते कोणासाठी करतोय? तुझ्यासाठी करतोय ना माया. यातनं माझा काय फायदा आहे? पण नाही, यातनं झाला फायदा तर तुझाच आहे. पण तरी तुला जर माझं बोलणं पटत नसेल आणि राधिकाचंच बोलणं जर खरं वाटत असेल तर तू प्लीज तू तिचं ऐक. मग तू राधिकाचंच बोलणं ऐक, माझं नको ऐकूस तू प्लीज. तसं म्हणाले का मी? पण त्याचा अर्थ तर तोच होतो ना माया. आणि मी काय चुकीचं करतोय का? मी काय चुकीचं बोलतोय तेही सांग मला. हे बघ, सगळ्या जगाला माहितीये, तुला माहितीये की एसबी कंपनीच्या सीईओ पदी जर कोणी डिझर्व करत असेल तर ती तू आहे, राधिका नाही. ती कंपनी सांभाळते ना. राधिका मसाल्याची ओनर पण आहे आणि तिला एसबी कंपनीची सीईओ बनून परत आपल्या डोक्यावर बसायचं. मी हेच बोलत होतो ना फक्त की तूच डिझर्विंग कॅन्डिडेट आहेस. आणि नाही, मला माया सगळं क्लिअरली दिसतंय. आता सगळं क्लिअरली दिसतंय. ती राधिकाचा नवरा असताना माझ्या बाबतीत जे घडत होतं, मी शनायाचा नवरा असताना माझ्या बाबतीत जे घडलं तेच तुझ्या बाबतीत घडतंय आणि मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. पण म्हणतात ना, त्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तर असंच झालंय. जाऊ दे माया, इथे शेवटी मीच वाईट होणार असेल तर आपण थांबूया इथे. मला या विषयावर पण पुढे बोलायचं नाही आणि आपलं आता सुद्धा आपण नको कंटिन्यू करायला. कदाचित हीच आपली शेवटची भेट असेल. येतो मी. थांब गुरुनाथ. माया, आता प्लीज मला थांबू नकोस. मगाची पण तुला जेव्हा मी विचारलं की तुझा नक्की कोणावर विश्वास आहे, राधिकावर की माझ्यावर, तू नाही दिलंस उत्तर. याचा अर्थ काय होतो? तुझा नाहीये ना विश्वास. पण मी तुझ्यावर विश्वास नाहीये असं सुद्धा नाही म्हणाले गुरुनाथ. ट्राय टू अंडरस्टँड माय सिच्युएशन. ती राधिका इथे आली होती, वाटेल ते बोलत होती तुझ्याबद्दल आणि एकदा नाही सारखं म्हणत होती. आय एम ऑल्सो ह्युमन बिंग. माझ्याही डोक्यात नको नको ते विचार यायला सुरू झाले याच्यात होते. विचार करण्यासारखं काय आहे माया? हे सगळं मी कोणासाठी करतोय? तुझ्यासाठी करतोय ना. आणि तुला नसेल पटत तर मी परत एकदा सांगतो, मला सुद्धा काही गोष्टी पटत नाहीत माया. पण मी हे सगळं करतोय ते फक्त तुझ्यासाठी. आणि हेही तुला खोटं वाटत असेल तर मला सांग की हे खोटं वाटत नाही. तू सांग मला हे खोटं वाटतंय म्हणून. माया, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो का? असं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जगात काहीही झालं ना तरी मी तुला सोडून कधीच कुठेही जाणार नाहीये. बिकॉज आय लव्ह यू. आणि मला माहिती नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, पण कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू माया. I love you too.
ओके ना?